नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष टटरेकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, सुवर्ण कोकणच्या आजच्या भागात आपण चाललो आहे ब्राह्मण भोजनला. तर आज आमच्या आडीत जुन्या घराकडे ब्राह्मण भोजन आहे आणि यंदा भरपूर लेट झाला. एप्रिलमध्ये कार्यक्रम होता पण काही कारणास्तव तो पुढे पुढे ढकलत आता पावसात करायचा आहे. तर रेग्युलर आम्ही उन्हाच्या वेळी करतो तर तेव्हाचा एक अनुभव वेगळा होता, पण यावर्षी पावसात बघूया कोणत्या प्रकारे होत आहे ते ब्राह्मण भोजन. तर आम्ही आता इकडे पुढे चाललो आहे. अजून भटजी काका वगैरे यायचे आहेत. इकडे सगळी मंडळी चालली असा. आता पावसात जरा लाकडांचा प्रॉब्लेम म्हणून लाकडं आमका घराकडनं घेऊन जायची लागतात. कागद घेतलेलो, बाकी सगळं बाजार आणि माझ्याकडे असं टोप. तर आता बघूया पावसात कसा ब्राह्मण भोजन होतं. आता आमच्याकडची वाट बघा, एकदम पूर्ण डेंजर वाट असा, कारण आकडे आता जास्त कोणाचं ह्या वावर नसता, त्यामुळे सगळी शिरडा विरडा असत नाही. तर ज्यावेळी अगदी बैल वगैरे असायचे त्यावेळी राखणे वगैरे जरा साफ करायचे वाटे. आता आमका एक दिवस आधी यायचं लागतं वाट साफ करू. तर त्या दिवशी जाऊ गा होता, होय ना विला दादा? विला दादा येलो खास मुंबईवर ना. विला दादा पण व्हिडिओ बघता आणि फोन बिन करता, भारी झालो म्हणून व्हिडिओ. आज पहिल्या फर्स्ट टाइमच असता ना व्हिडिओ? होय होय. आता पाऊस इला बारीक बारीक बारीक. बघूया लवकर पटापटा तिथे जागेवर पोचतो आम्ही. कधी पाणी नसतं होय. वरच्या डोपकत ना आणूचा लागायचा. यावर्षी ह्या वाडी एक पाणी इला, कारण 3-4 दिवस पाऊस पडलो ना. हो, नाहीतर दरवर्षी ही वाडी सुकी असता. तर आम्ही आता चपला वगैरे हेच काढतलो, कारण वरच्या ठिकाणी तिकडे चपला वगैरे आम्ही घेऊन जात नाही. पावसामुळे सगळा बुळबुळीत झाला आणि आता चपला पण काढलो, त्याच्यामुळे सांभाळून जाऊ का या. होय होय. तर लाकडांची पिशवी आणि सगळं बाजार असा. पाणी मस्त येईल. बापरे, सावकाश सावकाश सावकाश. एखादं हकडच्या ठिकाणी असा वाकडा करून ठेव का या? कशा चला बघूया. इकडे आता साफसफाई चालू असा सगळी. हा, व्हायच्याच व्हायच्याच एका बांधूया. हा, मस्तपैकी सर. आता प्लास्टिकचा कागद बांधलो, कारण पाऊस येता जोरात गडगडता. तर मध्येच इलो तर परत गोंधळ घालतलो. आणि इकडे संतोष दादानी विलास दादा चूल बनवतात. किंवा पत्तेरॉयसरचा साफ झालेलो असा. आणि पाणी तर आम्ही याच घेतलो, कारण मागच्या वेळी आम्ही आणि इकडे भटजी काका पण इलेले असतात. आधी थोड्या वेळात आता आम्ही इकडे सगळा सामान वगैरे आधी पहिला बटाटी आणि सगळं कापून सगळी तयारी करतो जेवणाची, नंतर भेटतो तुमका. तर ही आमची ब्राह्मण देवाची जागा असा. तर ह्या पहिले जरा साफ करून घेतो, कारण पहिले आम्ही आता पूजा करतलो. तर पत्रिका सगळं साफ करून मग पूजा करून मग जेवणाचा कार्यक्रम. पाणी असतं नाही का? हो, आहे. बत्ती कसं लावे? अरे संतोष, वर घराकडून येते का? आधी हा काय बोलतो? अरे हा निरंजन होता तर नाही दिसत. नाही बाबा, पाडला गेल्या नसतं ना रे. तर गेला तर भावला असला तर पाणी.
हैसर आम्ही लेटेस्ट पंथी बनवली आहे, कारण मागच्या वर्षीची पंथी वाहवान गेली वावरामुळे. विलास दादा एकदम माइंड अरे या वारी इन्स्टंटमध्ये हे रवतलो ह्यो नाही दगड हालाचो. अरे भरपूर रवतला परत नाही, भरपूर खोल फुटतात. तिकडे संतोष दादा चुलीकडचा डिपार्टमेंट दिलेला. इकडे दादा पाणी आणतात आणि वरती आता क्लिनिंग वगैरे झाला सगळा. का आला सगळी काय माहिती देवाकडे देवा. एक कुमरे पाण्या खाली काय बटाटे धू आणि त्या राईच्या टोपात टाकून ठेव. खराब दोन्ही गाईच्या टोपात टाकून ठेव बस. हैसर आता भात आणि डाळ उकडत लावलेली आहे. याच्यात एक बटाटे असतात आणि झुरलं येईल, कारण लाकडं चांगली सुकी नाही गावली आहेत. तर इकडे कुमरो कोकमाच्या कढीची सोलकडीची तयारी करतात संतोष दादाने. आता का आला पान खात आणि विलास दादा आताच वरच्या साईडने सगळा साफसफाई करून दमा दिला. इकडे आता आम्ही वरती पूजेक जाऊया. चला आहे ना भरपूर कठीण आहे जरा चढायचं. जास्त घालू नको पाणी रे. हा इकडे पूजाची तयारी चालू असा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, अधोक्षजाय हद्दुंडका अधोक्षजाय हत्कुसा कवलक अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, कृताय नमः, जनार्दनाय नमः. सिद्धिविनायक हात जोडा. सिद्धिविनायक यात पण जसं नाटक आणि सगळे नाटककर कुटुंबीय यांनी आपल्या वाडवडिलापासून या इथल्या ठिकाणदार इथल्या महापुरुष ब्राह्मण प्रतिवारच्या प्रमुख लोक ब्राह्मण भोजन करतात. याप्रमाणे सर्व नाटककर कुटुंबीय सर्व असलेले या सर्वांनी तुझ्या स्थळात व जागेत आपलं प्रतिवर्ष ब्राह्मण भोजन केले. त्यातून गणपती पूजन केले. त्यात त्या महापुरुषाची पूजा केली. त्या महापुरुषांना नारळ ठेवलेले विडा ठेवलेले आंब्याची 2 पणं ठेवले. यातून 2 तुळशीपत्र एकत्र समधी यात नेते ग्रामदेवता श्री पावणा गोमेश्वर कामेश्वर 12 कासोबाई गादीची मालकीन तो पावणाची यात पाडागरची गिरावळ देवी अधिक या नाटककर कुटुंबियाची घरची कुलदेवता भवानी त्यांचा सगळ्यांचा कुळाचार घरचा आकार घरचा ब्राह्मण घरचा प्रत्येक वर्षी निर्वशी त्यात मासे वडील आजोपण पितृदैवत याच पण इथल्या ठिकाणदार इथला वाटमार्ग इथला महापूर ब्राह्मण देवता सहित प्रत्येक नारायण प्रत्येक दरवर्षी आपण काढलेलं आपलं पावन कुटुंब असतो. केर का समय कोणाच्या कळत न कळत परिस्थिती झाली असेल वाढ वाढले चुकेसरी यांच्या चुकेसे असले चूक पायाकडे हंडून तू इथला संपूर्ण ठिकाणदार महापूर संपूर्ण नाटक कुटुंब पोटाळण्यास तयार होऊन काय कळत न कळत चूक झाली चुकांच्यात बोलण्याचा नवका सभा चूक झाली असेल चुकांचं चूक पायाखाली घालून त्यात पण प्रत्येकाची किलेवर येड्यापड्या जी कसं आजारपण संकट ती सगळी नाही शिकून तुझ्या पायाला अटकून ठेवून जी पाय घालून ठेवून सर्व कुटुंबाचे रक्षण का संभावना वार्षिकी राखता खोलच्यात म्हणजे या ठिकाणी फिरणार सोडायची शेतीवरील सर्वांचं रक्षण करू जीव धंदे किरपडणाऱ्या प्राण्या सर्वांचं रक्षण बरं वर्ष अरिष्ट सगळं दूर करून असं सर्वांना एकत्र वर्षांनी एकत्र येऊन सर्वांकडे ती वार्षिकी सेवा केली चुकांना क्षमा करतो.
त्यात पण बाबा इथल्या ठिकाणदार इथल्या महाप्रभूंनी त्यात या जाळ्याचा आकार जाळ्याचा बंधारा जलदेवता जाळ्याचा आकार जलसंबंधित देवता त्यातून जाळ्याचा आकार जाळ्याचा ब्रह्मसंबंधित देवता त्यात तुला नारळ विडा त्यात ते कोहळीत आंब्याच्या पानात त्या देवींचा मान करत आपलं पावन करून घ्या. त्या ठिकाण त्यानंतर एक जोड एक मजकूर वार्षिक राखण करून बराखण तुमचा काढलेला पावन मान मान्य करून नारळ फोडून पाचपोडी ठेव. तांदूळ किती असते बघा. इकडे तर सगळी जेवणाची लगबग असा. तर विलासदादाने सगळे मदत करतात आणि भटजी काका तिकडे आता जेवण बनवूक सुरुवात करतात. पहिल्या आधी पूजा करून घेतलं आणि आता देवाची वाडी बनवतो. तर ह्या सगळा आम्ही आणलो सामान. केळीची पानं वगैरे नाही असत, तांदूळपासून सगळा. भात आणि खीर सगळे रेडी झाली आहे. आणि इकडे संतोष दादा आता आंबो कापता. भटजी काकांनी आंबो आणलेली आहे मस्तपैकी. काय नाही व्हिडिओ बनवतोय युट्यूब साठी. बारीक किती बारीक बारीक करा अजून एवढं बारीक अजून बारीक अजून दाताक लागा कोय संतोष दादा दाताक लागा कोय. मुंबई कोण मी आता एवढ्यात नाही फेरी. डाळ तयार झालेली असा. तकडे खीर तयार झाली आहे आणि आता आम्ही भाजीची फोडणी देतो. बटाट्याची भाजी, ऐसर, कोथिंबीर, त्याच्यानंतर कढीपत्ता फोडणीसाठी आणि बटाटी उकडून घेतली आहे बटाटी. आणि भटजी काका मस्त जेवण बनवतात. ह्या जेवणाची चव एकदम भारीच असता, म्हणजे वेगळीच. आणि रानात बनवल्यामुळे तर चुलीवरचं जेवण, चुलीवरचं जेवण, गॅसवरचा नाही. डाळ पण बघा भारी टेस्ट एकदम माणसानं खावची. आता ह्याचं हे करतं पान खातू त्याची मिरची झेज पिशवीत घ्यायची पिशवीत गेला त्याची बघ. शेवटची टेप काय रे बटाटा ऑफकोट टाकलं नाही नाही बारीक कापलो नाही. तुमचं आहे का जरा तुमचं इकडे बटाट्याची भाजी होता आणि ऐसर सोलकढी. इन्स्टंट बटाट्याची भाजी. डाळ उकडूक लावलेली असा फोडणी देऊन. आणि ऐसर होता सोलकढी. ऐसर आता काका सोलकढी बनवतात. तरी आम्ही मगाशी कोकमा उमळत ठेवलेली, भिजत ठेवलेली. आणि थोडासा खोबरा, त्याच्यानंतर ऐसर बाकी मिरची आणि कोथिंबीर वगैरे असं सगळी. बघूया आता सोलकढीची चव कशी होता ती. शेवटची फायनल स्टेप, खोबऱ्याचं किस पिळून रस खोबऱ्याचा रस. दवती झाली की झाली ना तयार? हा डाळीकडे होतं बाकी.
इकडे फक्त डाळीत कडवतो बाकी आणि इकडे भट्टी चालू असं लाकडा ओली आहेत जरा कारण पाऊस पडला नाही तर रेग्युलर एवढा काय वाटत नाही सुकी लाकडा गावतो कोण का भिजून वापरली म्हणून नाहीतर बटाट्याची भाजी आणि बाकीची मंडळी इकडे मस्त हो गजाली मारतात. कुमार शेठ कुमार आज दमला भरपूर काम करत. हेमंत गुरुजी भट तर हे होते. सोलकडी नंतर अजून एक आंब्याचा लोणचा फोडणीचा काय ह्या काम भारी आहे. आंब्याचा लोणचा फोडणीचा भारीच काम आहे काय गुळ आणि खोबरा पण असा खोबरा. ह्या लोणच्याची चव एकदा बघू काय आता बघतोच नाही हो. नाही ते आता पहिल्यांदा ट्राय करतोय मी. मोहरी नाही मोहरी नाही आणि थोडस मसालो मीठ आहे मीठ ती आता चव बघूया. हा लोणचं बघा सांग भारी आहे काय होतं सॉलिड. आता सगळं जेवण बनवून झाला आता वाडी काढूचं काम चालू होतं. नैवेद्य वाढी नको नैवेद्य नैवेद्य वाडी नाही प्रसाद दाखवण्याचं काम चालू आहे. ओके. अशी भाषा वापरलंच तर का टेन्शन नाही. अरे मालवणी असं नाही आमची तो काय प्रश्न नाही. देवाला नैवेद्य दाखवायचा चालू आहे. ओके नैवेद्य. हे आता एवढे वाडी असतात आमचे सॉरी वाडीवरती लागलं हे असं बरं का. ओके तर एवढे आता नैवेद्य काढले जातात आणि ते आता सर्व आम्ही इकडे जे आमचे ब्राह्मण देव वगैरे असतात सगळ्यांकाही आता नैवेद्य दाखवणार. पळी आणूक नाही तुम्ही आता खीर वाढून घेऊ जरा पण खीर बारको टोक नाही ना असलं तो बघ नाही पेलो घे पेलो दाखवतो. हो नाही स्लॅबच्या वेळी मग ऍडजस्ट करू होत नाही ना जरा त्याच्यामुळे. निवेद ठेवायचा वर. आता सगळ्या देवांचे नैवेद्य वगैरे काढून झालेले आहेत आणि आता प्रत्येक देवाक वेगवेगळं असं नैवेद्य दाखवलं जातं आणि इकडे ब्राह्मण देवाचा जो नैवेद्य असा तो संतोष दादांनी आम्ही घेऊन चाललो. तर इकडे ब्राह्मण देवाचं आमचं स्थान हे असं फणस असा त्या फणसाच्या झाडाच्या मुळात सर देव ठेवलेलं असा. तर इकडे वाडी दाखवून आणि त्याच्यानंतर हा आणि त्याच्यानंतर मग बाकी इकडे सगळे देव आता विलास आता तिकडे वाडी ठेवल्यानं सॉरी नैवेद्य ठेवल्यानं इकडे भटजी काकांनी नैवेद्य ठेवल्याने. तर आणि आता हे सगळे नैवेद्य दाखवून झाल्यावर आम्ही आता जोग घेतलो. सगळं कार्यक्रम व्यवस्थित पार पडलो. आता जोग बसलेत सगळेजण आणि इकडे आमचं जेवणाचा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे जागा शोधूची लागतात कारण दगड आणि असत तर ज्यांका जय जागा मिळतात तर इथे बसतात सगळेजण. सुका असताना काय वाटत नाही. कुमऱ्या जागा नाही भेटली तो का बस मध्ये थैसर बस काहीतरी हय बस हय बस हयते हैसर बस हैतर बस जा जा थे बस पान घेऊन बस. आणि इकडे विलास दादा संतोष दादा आणि आम्ही वाढतलो आधी पहिल्यांदा नंतर आम्ही जोग बसू. होय होय विलास दादा घेऊन येता भाता. अरे जोक तरी दिसतोय व्हिडिओ व्हिडिओ एक नंबर हा एक नंबर लोणचा लोणचा एक नंबर होता. भारी आणि दोन दोन पानायचं घेऊची लागली आहेत. हे सगळे इकडे जोक बसलेत मस्त. तुमरे मजेत ना. इकडे दादानी बसले असत. विलास दादा वाढता जोक
आणि इकडे काका हे नैवेद्य असत आणि आम्ही इकडे आता जोग बसतो. तर आम्ही आता सगळं एकत्र ठेवलं इकडे. डाळ भात, सोलकढी, लोणचं आणि बटाट्याची भाजी स्वतःच आम्ही वाढून घेतो. फक्त एक कुमार फक्त आमका वाढीत सॉलिड. अशा जेवणाची मजा तर वेगळीच असता. वाव. काय जेवण बघा. डाळ असा, भात असा, ही खीर, एकदम स्पेशल बनवलेला लोणचा, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आणि सगळ्यात महत्त्वाची सोलकढी आणि ती पण करटीत ना एक नंबर. तर इकडे विलासदादा जोग बसलो. कुमार आणि संतोष दादा ती जागा धरले ना. बाकीची मंडळी सगळी जेवण मस्तपैकी आता गजाली मारतात. तर आम्ही आता तुमका जेवण भेटतो नंतर. दाखवून दाखवून खातो ना. अशा रीतीने मस्तपैकी आमचं ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम हैसर पार पाडलो असा. आणि या उरलेला असा सगळं जेवण. तर आता आम्ही घराकडे नेऊन नैवेद्य वाटून घेणार. आता भटजी काकाने पण तयारी केल्याने. अरे कागद सोडून चलली वारीच का. आता सगळेजण हळूहळू चालले आहेत सामान घेऊन जेवढा जमतात. आणि मेन कागदच राहिलो जो आम्ही विसरलो. तर मंडळींनो, ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर आमका कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण या प्रकारचा कार्यक्रम करत असतील तर तो पण आमका कमेंट करून सांगा की तो कसं करतात किंवा याच्यापेक्षा काय वेगळा असता. तर ह्यो आता व्हिडिओ इकडेच एंड करतो, कारण जेवण एकदम गळ्यापर्यंत येईल. आता भयंकर झोप येतं आणि अजून आमका घाटी चढांवर घराकडे जायचं असा. ते पण सगळे नैवेद्याचे टोप वगैरे घेऊन. आणि जेवण तर सॉलिड होता. भात, त्याच्यानंतर डाळ तर एक नंबर, म्हणजे अशी फोडणी वगैरे दिलेली, मिरची, होय सगळ्या सांगता एक एक. त्याच्यानंतर भाजी बटाट्याची, ती पण सॉलिड होती. बटाट्याची भाजी संपली कारण चांगली झाल्यामुळे सगळ्यांनी खाल्यानी. त्याच्यानंतर लोणचा एक नंबर, म्हणजे कुठली ती वेगळी पद्धत होती काय माहिती, पण सॉलिड केल्याने होता. खोबरा वगैरे गोळ, त्याच्यानंतर त्याका फोडणी तुफानी. आणि सगळ्यात शेवटचा आयटम खीर पण मस्त होती, एकदम गोड दूध वगैरे टाकून, त्याच्यामध्ये काजूगर वगैरे. याकडे कागद हे करतात, मस्त होता एक नंबर. आणि सोलकढी पण भारी, पण जरा आम्ही कोकमा जास्त भिजत ठेवलेलं त्याच्यामुळे आंबट झाली. आता उद्या सर्दी होतली. चला तर भेटू अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. बुधवारी अजून आमचा वाडवळाचा कार्यक्रम असा, मेन कुंभ देवचो असा, तर तो पण व्हिडिओ मी करीन. बघूया आता कसं वेळ मॅनेज होता तो. इकडे आता मी जायत होतो घराकडे, तर सर फणस गावलो, काढल्याने फणस. वाव एक नंबर. विलादादांचा ताव मारक सुरुवात केला ना. जागा ठेवलेला का विलादादा पोटात? खाऊ शकतो आपण चांगलं गोड फणस. काय म्हणतं ऐसा वरती आयो फणस मस्त पैकी. हा आणि संतोष दादा पण, अरे पोटात मग मगाशी खीर संपवायची नाही तुम्ही. चला ते गेले काय फणस काढून? हा ह्या फणसावरचे फणस होते आणि मस्त आज जरा त्यांनी पण खाल्याने आम्ही पण खाल्लं. माझं तर मगाशी पोट जाम झालेला. आणि आता परत टोप घेऊन चाललो. संतोष दादाकडे हा भाताचं टोप, विलास दादाकडे हा खिरीचं टोप आणि ताडपत्री, माझ्याकडे असा खिरीचो ना डाळीचं टोप, आणि हैसर ह्यो सोलकडी घेऊन येता डुबकत.